करतो। मला असं वाटतं मी फॉर्म भरला 24 तारखेला, त्या दिवशी असेच मोठ्या प्रमाणावर तुम्ही सगळे लोक उपस्थित होता आणि त्याही दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। अनेक मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवण्यात आल्या, त्यावेळी मी म्हटलं होतं की तुम्हाला मी लिहून देतो स्टॅम्प पेपरवर, आणि मी माघार न घेतल्यामुळं लोकांच्या मध्ये एक विश्वास निर्माण झाला। उलट ज्या अफवा पसरवल्या त्या माझ्या फायद्याच्या ठरल्या आणि त्याच्यामुळं तेव्हापासून सुरुवातीपासून जो पाठिंबा मिळत होता, 4 तारखेनंतर दुपारी 3 नंतर प्रचंड तरुण वर्ग, साहेब आम्हाला तुमचं काम करायचंय, आम्हाला तुमचं काम करायचं म्हणून अनेक संस्था, अनेक वर्ग, अनेक समाजाचे लोक हे प्रचंड पाठिंबा या ठिकाणी मिळतो आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे। आज या ठिकाणी या नव्या मुंबईसाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत, जी कामं आम्ही केली तिथं समजा तुमच्या समोर वेळोवेळी मांडलेली आहेत। आणि पुस्तकं दिली का त्यांना? पुस्तकं वाटली का? तर काय कामं केली ती तर लिहिलेली आहेत। त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या कामाचा उल्लेख केलेला आहे। एक विजय नाटा फाउंडेशन, जे आम्ही 6 वर्षापासून 7 वर्षापासून काम करतो, त्या माध्यमातून केलेली कामं आहेत, किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असताना प्रयत्नपूर्वक या शहरासाठी काय कामं केली किंवा प्रयत्न केला त्याचा उल्लेख आहे। मी आयुक्त असताना काय कामं केली त्याच्यापैकी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। आणि या शहरासाठी आता येणाऱ्या काळामध्ये जे एअरपोर्ट येणार आहे, विशेषतः एअरपोर्ट आल्यानंतर या शहरामध्ये आमूलाग्र बदल घडणार आहे आणि तो इतक्या वेगाने घडणार आहे की आपण त्याला काहीच कुणी थांबवू शकत नाही किंवा काही बदल करू शकत नाही। तर तो बदल जो घडणार आहे तो अँटिसिपेट करून या शहराला काय काय आपल्याला करावं लागेल याचा विचार करून मला जे वाटलं प्राथमिक त्या गोष्टी विजनमध्ये टाकलेल्या आहेत। किंबहुना काही गोष्टींचा ऑलरेडी आपल्याकडे त्रास सुरू झालेला, जसं पार्किंग आहे, त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। आणि ती जी पुस्तिका आहे, ती हा जो वचननामा आहे त्याचं विमोचन करण्याच्या दृष्टीनं आणि आपल्यासमोर ठेवण्याच्या दृष्टीनं आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आपण अतिशय शॉर्ट नोटीस असून देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित झाला, आपले मी मनापासून आभार मानतो। आणि आपल्याला पुस्तिकेचं वाटप केल्यानंतर आपल्या ज्या काही शंका असतील, ज्या काही सूचना असतील, त्या निश्चितपणानं त्याचा स्वीकार केला जाईल। आणि जे काम चालू आहे, जो प्रचार चालू आहे, ते मला असं वाटतं तुम्ही सगळे पाहत आहात। काल देखील फक्त वाशी भागासाठी आम्ही रॅली काढली होती, त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी होती, प्रचंड उत्साह होता आणि सगळे कार्यकर्ते अति उत्साहाने कामाला लागलेले आहेत। आणि उमेदवारामध्ये, विशेषतः 3 उमेदवारामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा, त्यांचं कंपॅरिझन व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि सुदैवानं अजून तरी माझ्यावर कुणी कुठल्याही प्रकारची टीका कुठल्या उमेदवारांनी, कुठल्या राजकीय पक्षांनी भाषी केलेली माझ्या पाहण्यात ऐकण्यात आलेली नाही। ते उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत, करू द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। आम्हाला या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही लोकांना मतं मागतोय। या शहराला एखाद्या अनुभवी माणसाची गरज आहे, या मुद्द्यावर आम्ही मतं मागतोय। आणि या शहरामधली घराणेशाही संपवून या शहरामध्ये काहीतरी विकास घडावा, एका घराचा विकास घडण्याऐवजी शहराचा सर्व घटकांचा विकास घडावा, असे मुद्दे घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत। तर आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, आपल्या सगळ्यांची मदत या कामात मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुस्तकाचं आपण त्या विमोचन करूया। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।